खरं म्हणजे एक अभियान सुरू केलंय महापालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान. लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी, या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल, ऍडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहे याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल, अर्ली डायग्नोसिस, लवकर डायग्नोसिस होईल. म्हणजे नुसतं आपण तपासण्या करणं, प्रिव्हेंटिव्ह याच्यावर जे मेजर आहे ते देखील आपण घेतोय. म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ती जी एचपीव्हीची जी वॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शनमुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील, निरोगी होतील. कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 कोटी महिलांनी फायदा घेतला होता. आता देखील या सगळ्या अभियानामध्ये 3 महिन्यामध्ये 5 लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्धर आजार आहेत यापासून त्यांचा बचाव होईल आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा देतो. सर, असे किती केंद्र या महाराष्ट्रात असेल, ठाण्यात असेल आणि महागडा आजार आहे त्यामुळे डॉक्टर देखील अनेक ठिकाणी पैसे आता इथे ठाण्यामध्ये 3 मशीन घेतल्या सोनोग्राफीच्या. मी आणखी त्यांना या ठिकाणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील 5 कोटी रुपये जे आहेत त्यांना सोनोग्राफी मशीनसाठी, कारण शेवटी हे महत्वाचं आहे आणि आरोग्य विभाग जो आमचा आहे, आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्व जी काही इक्विपमेंट आहेत, सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत, या ज्यादा उपलब्ध झाल्या तर ज्यादा महिलांची तपासणी होईल आणि त्याला फायदा होईल. सर, अनेक ठिकाणी राज्यात पाऊस पडला, काही ठिकाणी पडला नाही, नुकसान देखील झालेलं आहे. त्यामुळे चांदा ते बांधा या ठिकाणी कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत की ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, त्याचबरोबर अतिवृष्टी होते, त्या ठिकाणी पंचनामे तात्काळ करायचे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, म्हणून शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वारेवर